आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई. ईडीनं कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी धाड टाकलेली होती. संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत. कोविड काळात ते BMCचे अतिरिक्त आयुक्त होते आणि तपासावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना जयस्वाल आणि कुटुंबियांच्या नावे 24 संपत्तीचे दस्तावेज आढळून आले. यामध्ये मुंबईसह राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरातील मालमत्ता आहेत. जयस्वाल यांच्या घरातून 100 कोटींच्या मालमत्तेचे पुरावे आणि 15 कोटींहून अधिक रुपयांची FD असल्याचे कागदपत्र सापडली आहेत. दरम्यान संजीव जयस्वाल यांनी ईडीकडे 4 दिवसांचा वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. जयस्वालांसह डॉक्टर हरिदास राठोड आणि रमाकांत बिरादारांचाही ईडी जबाब नोंदवणार आहे. कोविड घोटाळा काळामध्ये राठोड वैद्यकीय अधिकारी होते तर रमाकांत बिरादार BMCमध्ये उपायुक्त आहेत. मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय ईडीनं व्यक्त केलाय. ईडीच्या तपासात BMCनं 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय. हे कंत्राट महापालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकरांच्या आदेशावर देण्यात आलेलं होतं असा खुलासा झालेला आहे. केवळ एवढंच नव्हे तर ईडीच्या तपासामध्ये BMCकडून कोविड काळात जी औषधं खरेदी झाली ती बाजारभावापेक्षा 25 ते 30% अधिक दरानं करण्यात आल्याचंही उघड झालंय. सूत्रांनुसार लाईफलाईन जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची संख्या BMCच्या बिलात दाखवलेल्या संख्येपेक्षा 60 ते 65% कमी होती. बिलिंगसाठी कंपनीनं ज्या डॉक्टरांची नावं दिली आहेत जे त्या संबंधित केंद्रात चुकीच्या पद्धतीनं काम करत होते किंवा करतच नव्हते असं ईडीच्या तपासात पुढे आलेलं आहे. टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. मात्र शेवटी जर एखादा घोटाळा घडलाय तर त्याची माहिती देताना किंवा त्याची माहिती घेताना काही अधिकाऱ्यांना बोलवावं लागेल, त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल, काहींची चौकशी करावी लागेल. शेवटी घोटाळा तर घडलाय ते दिसून पडतंय. आणि कोविडच्या काळामध्ये इतका मोठा घोटाळा करणारे म्हणजे ज्यांनी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे अशा लोकांना सोडून तर देता येणार नाही. त्यामुळे आता त्या संदर्भात जी काही चौकशी आहे ती चौकशीच्या पद्धतीने होईल. पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक पार पडली. देशातील सर्व विरोधकांनी भाजप विरोधात दंड थोपटल्यात. पाटण्यात झालेल्या बैठकीत 15 पक्षांचे प्रमुख सहभागी झाले होते आणि यावेळी सर्व नेत्यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे विरोधक किमान समान कार्यक्रमावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आम्ही एक आहोत, एकत्र लढणार या सूत्रावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील ममता बॅनर्जींनी म्हटलं. दरम्यान विरोधकांची पुढील बैठक शिमल्यामध्ये होणार असल्याची माहिती नितीश कुमारांनी दिली आहे. देश को बचाने के लिए, देश की एकता अखंडता कायम रखने के लिए हम एक साथ आए हैं और इसके आगे जब भी जो भी हमारे देश के प्रजातंत्र पर आघात करेगा उसका हम सब मिलकर विरोध करेंगे. और जैसे ममता दीदी ने कहा, हमेशा यह कहा जाता है कि विपक्ष की एकता होगी कि नहीं होगी. मैं तो हमें अपने आप को विपक्ष तो मानता ही नहीं हूं. हाँ, विपक्ष जरूर जो भी देशद्रोही है और जो भी देश में तानाशाही लाना चाहते हैं उसके विरोध में हम रहेंगे, जरूर रहेंगे. और आज से शुरुआत हुई है, मुझे पक्का भरोसा है जब शुरुआत अच्छी होती है तो आगे सब कुछ अच्छा होता है. समाज की एकता होत ये कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टी और उनके साथियों का, और इससे सामना करना हो तो मिलकर सामना करना चाहिए. बाकी कुछ न कुछ मतभेद ये हो सकते हैं और लार्जर नेशनल इंटरेस्ट के लिए बाकी कोई भी आपस की समस्या हो वो नज़रअंदाज छोड़कर हमने आगे जाने का तय किया है. मुंबई कोर्टानं समीर वानखेडेंना अटकेपासून 28 जूनपर्यंत दिलासा कायम ठेवलेला आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे समीर वानखेडे चर्चेमध्ये आलेले होते. शाहरुखकडून खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. सध्या त्यांच्यावर CBIकडून कारवाईची टांगती तलवार आहे. तर शाहरुख खानलाही पक्षकार बनवावं अशी मागणी यावेळी वकील निलेश ओझांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अजून वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भाजपकडून मुंबईमध्ये गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्तानं चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी ऑगस्टमध्ये 100% इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात असेल
अशी मोठी घोषणा गडकरींनी केली। ऑगस्ट महिन्यामध्ये इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात आणणार आणि 4 चाकी आणि दुचाकी वाहनं बाजारात येणार आहेत असं गडकरी यांनी स्पष्ट केलंय। ऑगस्टमध्ये टोयोटो गाडी लॉन्च करणार आहे। ही गाडी 100% बायो इथेनॉलवरती चालेल आणि या वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण शून्य असणार आहे। तसंच येत्या काळात स्कूटर आणि 4 चाकी गाड्या देखील बाजारात दाखल होतील, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचं देखील गडकरी म्हणाले। अगस्त में टोयोटो की गाड़ी लॉन्च कर रहा हूं। ये कैमरी करके गाड़ी थी ना, जिसमें 100% पेट्रोल और 40% बिजली तैयार करती थी। अब पूरी टोयोटो की इनोवा से लेकर सब गाड़ी आ रही है, सुजुकी की आ रही है, ऑलरेडी बजाज टीवीएस और हीरो की स्कूटर्स आ गई है जो 100% बायो इथेनॉल पे चलेगी। यानी इथेनॉल का रेट 60 रुपए, पेट्रोल का 120 रुपए और 40% बिजली तैयार करेगी। तो पेट्रोल की तुलना में एवरेज जो मिल रहा है उसके हिसाब से अगर हिसाब लगे तो 15 रुपए लीटर पेट्रोल होगा, 15 रुपए लीटर। मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लोअर परळच्या पुलाच्या कामाची आज पाहणी केली आणि आज पुलाच्या कामावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात श्रेयवादाची लढाई सुरू आहे। दरम्यान पूल अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाहीये, त्यामुळे पूल कधी सुरू होणार याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं। ब्रिजचे आता अधिकारी आलेले आहेत, ब्रिजच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करेन। ब्रिज तर पूर्ण जवळजवळ पूर्णत्वाला येत आलेला आहे, त्याच्यामध्ये काही किरकोळ काम शिल्लक आहे, तरी पण इतर काही काम आहेत ब्रिजच्या संदर्भात, जसे जिने बसवायचे आहेत, एस्केलेटर्स बसवायचे आहेत, तर त्याच्या संदर्भात मला रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलायला लागेल। परंतु मी कुठल्याही घोषणा करणार नाही। 10 दिवसानंतर मी याच्या संदर्भात काय निर्णय घेतले सर्वांशी चर्चा करून ते सांगेन आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या 6 महिन्यामध्ये होईल। प्रवाशांकडून अधिकचं भाडं उकळणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे पोलिसांनी मोर्चा वळवलाय। प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या चालकांविरुद्ध मुंबईतील वाहतूक पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केली आहे। जवळचं भाडं नाकारणं, तसंच मीटरमध्ये छेडछाड करणं, मीटर न वापरता मनमानी भाडं आकारणं अशा तक्रारी वाढल्यानं त्याची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली आहे। भाईंदर पश्चिम येथील बालाजी नगरमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारलाय। रिक्षा स्टँड हटवल्यानं रिक्षाचालक संतप्त झाले। काही स्थानिकांच्या विरोधामुळे वाहतूक विभागाकडून वारंवार दंड वसूल केला जात होता आणि त्यामुळे चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। त्यातच आता रिक्षा स्टँड हटवल्यानं रिक्षा चालकांनी संप पुकारलाय, त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी रिक्षाचा वापर करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय। आणि आता मोठी बातमी आहे म्हाडा अर्जदारांसाठी। म्हाडानं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता समोर येते आहे। अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4082 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे 18 जुलैला होणारी सोडत आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात येणार असल्यानं आता सोडतही लांबणीवर जाणार आहे। 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार शासनानं हा निर्णय घेतलाय। शासनाचा GR शाळांपर्यंत आजच पोहोचलाय। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात 218 शाळांना 2016 पासून RTE मान्यताच नाहीये। अवैध शाळांना मान्यता दिल्याच्या विरोधात पालक संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पालक करी रोड इथल्या शिक्षक कार्यालयात जमले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। त्यामुळे वातावरण तणावाचं झालेलं होतं आणि जाब विचारल्यामुळे अधिकारी पळून सुद्धा गेल्याची माहिती आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी शाळा तोडल्यानं विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठे हा प्रश्न उपस्थित झालाय। वर्गखोल्या तोडल्यानं विद्यार्थ्यांची पायपीट सुरू झाली असून याच विरोधात आक्रमक झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी आज तोडलेल्या शाळेच्या ठिकाणी भर उन्हात मैदानात बसत आंदोलन केलं। डहाणूतील चरी इथल्या जिल्हा परिषदेची शाळा बुलेट ट्रेन प्रकल्पात जात असल्यानं या शाळेच्या सर्व वर्गखोल्या तोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना पर्यायी शाळा बाजूच्या गावामधील दिल्या गेलेल्या असून दिलेल्या पर्यायी शाळा या लांब असल्यानं चिमुकल्या विद्यार्थ्यांना 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते।
मुंबईच्या गोरेगाव इथल्या एका स्विमिंग पूलमध्ये 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय. प्रशिक्षक असतानाही या स्पेशल चाइल्ड असलेल्या शार्दूल आरोलकरचा बुडून मृत्यू झाल्यानं पालकांचा संताप अनावर झालाय. या प्रकरणी प्रशासनावरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनावरती कठोर कारवाईची मागणी केली जाते. याबाबत मुलाच्या पालकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तर मुंबई आणि उपनगरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपण पाहताय महामुंबई. शहापूरमध्ये पाणी वाहून बैलही थकल्याची परिस्थिती आहे. पाऊस लांबल्यानं वेळूक ग्रामपंचायतीमधील पाटोळ आणि पाटोळवाडी या गावांची पाणी योजनेची विहीर कोरडी पडली आहे. या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच आणि ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना या संदर्भात माहिती देताच त्यांनी तत्काळ या दोन्ही गावांसाठी टँकर सुरू केलाय. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही टँकर सुरू केलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी बैलांच्या माध्यमातून हे पाणी नेण्यात येत आहे. मात्र आता पाणी वाहून बैलही थकल्याचं शहापूर या ठिकाणच्या या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय. मुस्लिम बांधवांनी लवकरात लवकर पाऊस पडावा यासाठी नमाज अदा केली. मुंबईमध्ये पावसाला उशीर झालाय. जून महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नसल्यानं मुस्लिम बांधवांनी चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली आहे. माहीमधील मशिदीमध्ये ही नमाज अदा केली गेली. वसई तालुक्यामधील वीज समस्येवरती लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसईच्या विश्वकर्मा हॉलमध्ये जनता दरबार ठेवला होता. यावेळी खासदार राजेंद्र गावित एमएससीबीचे अधीक्षक अभियंता यांच्यासह इतर नेते मंडळीही उपस्थित होते. वारंवार वीज खंडित होणं, अनियमित वीज पुरवठा असूनही भरमसाठ वीज बिल येणं अशा सर्व समस्यांचं 15 दिवसात निराकरण करण्यात येण्याचं आश्वासन देण्यात आलंय. सतत होणारा विजेचा खोळंबा या संदर्भामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात तक्रार होती आणि त्यानुसार या ठिकाणी एक खासदार आपल्या दारी या संकल्पनेतून या ठिकाणी ती बैठक त्या ठिकाणी घेतली. अनेक लोकांचा प्रश्न होता. तो प्रश्न आपण या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांबरोबर त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा त्या ठिकाणी निश्चितच आपण प्रयत्न केलेला आहे. उल्हासनगर शहरामध्ये बंद पुकारण्यात आलेला होता. दुकानं बंद असल्यानं इथले सर्व व्यवहार ठप्प होते. कॅम्प नंबर 5 भागातील अनधिकृत डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात व्यापाऱ्यांनी हे आंदोलन छेडलंय. गेली 7 वर्ष हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केली जाते. मात्र प्रशासन चालढकल करत असल्याचं देखील समोर आलंय. बोलूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईतील खारघरमधील बेलपाडा गावात मध्यरात्री अज्ञात 2 चोरट्यांनी रुपेश मोर्चेकर यांच्या घरातून तब्बल 18 तोळे सोनं लंपास केलं. चोरटे इथल्या सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत. मोर्चेकर यांच्या घरामध्ये कुणीच नसल्यानं चोरट्यांनी त्याचा डाव साधला. याच दिवशी चोरट्यांनी गावात इतर ठिकाणी देखील चोरी केल्याच्या घटना समोर आल्यात. याबाबत खारघर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत. महामुंबईमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. अनधिकृत बॅनर झळकताना दिसत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आदेश काढलेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीनं शहरातील अनधिकृत बॅनर हटवण्यात आलेले आहेत. परत बॅनर लावले तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगरपालिकेतर्फे देण्यात आलाय. परभणी जिल्ह्यामधील माणकेश्वर इथल्या पाझर तलावात गाळ काढताना पुरातन मंदिराचे अवशेष, शिलालेख आणि बौद्ध मूर्त्या आढळून आलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाच्या टीमनं या ठिकाणी भेट देऊन अवशेषांची पाहणी केली आहे. सिंधुदुर्गामध्ये पावसाअभावी वर्षा पर्यटनाला मोठा फटका बसलेला आहे. पावसाळी पर्यटन पाऊस नसल्यानं ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाअभावी धबधबे कोरडे ठाक असल्यामुळे पर्यटक येत नसल्यानं स्थानिक व्यावसायिकांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांची लूट थांबवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी पॉलिसी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिर्डीतील फुलप्रसाद विक्रेत्या दुकानदारांनीही पुढाकार घेत आपल्या दुकानावरती दरपत्रक लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता भाविकांची लूट थांबणार आहे. पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक पार पडली. देशातील सर्व विरोधकांनी भाजप विरोधात दंड थोपटल्यात. पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीत 15 पक्षांचे प्रमुख सहभागी झालेले होते.
पाटण्यातील बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे विरोधक किमान समान कार्यक्रमावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. विरोधकांची मोदी हटाव बैठक नसून ती परिवार बचाव बैठक असल्याचा टोला लगावला गेला. विरोधकांसाठी हा धंदा असला तरी आमच्यासाठी ही जनसेवा असल्याचीही टीका त्यांनी केली. याशिवाय महबूबा मुफ्तींवरून भाजपवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता मुफ्तींच्याच शेजारी बसले कसे चालतात, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. 2019 मध्ये 17 दल एकत्र आलेले होते. 2019 मध्ये ही मूठ बांधण्यात आलेली होती. मात्र तरीही भाजपचं बहुमत मिळालं आणि सर्व विरोधी पक्ष राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येत आहेत, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात 3 दिवस मुक्कामी आहेत आणि यावेळी त्यांनी अनेक कामांची पाहणी केली आहे. कोयना धरणातील गाळ काढण्याचं काम तसंच जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवल्यात. पवारांबाबत विचारलं असता त्यांनी अजित पवार चांगले विरोधक असून हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत होत असलेल्या राजकीय घडामोडींना धरून त्यांनी हे वक्तव्य केलं. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची घुसमट होती आणि त्यामुळे अजित पवार बंड करू शकतात, असं संजय शिरसाट म्हणाले. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काव्यात्मक शब्दात टीका केली आहे. शेतकरी कर्जबाजारी झालेला असून कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. महिला पाण्यासाठी दारोदारी फिरतात तरी सरकार म्हणतं शासन आपल्या दारी, वारे वा सरकार लय भारी, असं म्हणत खडसेंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय. मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय ईडीनं व्यक्त केलाय. ईडीच्या तपासात बीएमसीनं 2,000 रुपयांची बॉडी बॅग 6,800 रुपयांना खरेदी केल्याचं तपासात समोर आलं. हे कंत्राट महापालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकरांच्या आदेशावरून देण्यात आलेलं होतं, असा खुलासा झालाय. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांना 28 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय. तसंच शाहरुख खान याला देखील पक्षकार बनवावं अशी मागणी करण्यात आली आहे. वानखेडे यांना 28 जूनपर्यंत अटक करता येणार नाही, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. विदर्भामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झालाय. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनची वाटचाल जोरात सुरू असून मुसळधार पावसानं विदर्भात मान्सूनची एंट्री झाली आहे. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. गोंदिया जिल्ह्यामधील तापमान 43 अंशांवर पोहोचल्यानं उकाड्यानं नागरिक त्रस्त झालेले होते. शेतकऱ्यांसह नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्यात. सलग 1 तास झालेल्या ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या US दौऱ्यानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं. यावेळी दोन्ही देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि उद्योजक उपस्थित होते. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानीही या स्टेट डिनरला उपस्थित होते. नीता अंबानी. It's a historic visit for both our countries. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.